सर्वांना ख्रिस्त सलाम। आज खरंच प्रभूचे धन्यवाद करतो, तुमचे सर्वांचे धन्यवाद करतो, पालक साहेबांचे धन्यवाद करतो की मला आजची संधी दिली। मी विचार करत होतो मागच्या रविवारी जेव्हा मी आलो होतो, 2 रविवार झाले असेल, तेव्हा मी विचार केला की या चर्चमध्ये येऊन एक सुंदर संदेश तुमच्या समोर मांडावा। परमेश्वराने एक सुंदर संदेश दिला। तर सुरुवात करत असताना सुरुवातीला मी तुम्हाला छोटीशी एक टेस्टिमनी सांगतो, जे की आजचा जो आपला मथळा आहे, जो आजचा आपला टॉपिक आहे, त्याला रिलेटेड मी तो धरतो। सुरुवात करतो मी माझ्या स्वतःची एक टेस्टिमनी आहे की मी खूप वाईट गोष्टीत होतो। पहिलं बेविचारत होतो, नशेत होतो। परमेश्वराने तिथून मला बाहेर काढलं। रिझल्ट परमेश्वराने मला एक संधी दिली त्याचे वचन सांगण्यासाठी। एक काळ होता जेव्हा मला कधी बोलता येत नव्हतं, एक काळ होता जेव्हा मला वचन कळत नव्हतं। माझ्या भावाने थिओलॉजी केलेली आहे, पण मी थिओलॉजीचा अभ्यास कधी केला नाही। पण परमेश्वर मला चालवतो, मी त्याच्यामध्ये बोलतो। जसं जसं परमेश्वर मला प्रगटीकरण देतो, परमेश्वर मला संधी देतो, जे जे मला तो सांगतो मी त्याच्यातून सांगत असतो। परमेश्वर असंच एकदा मला बोलला की तुला खरंच काय करायचंय आयुष्यात, की तुला पापातच राहायचंय का तुला माझ्यासाठी काम करायचंय? मी म्हटलं नाही परमेश्वर, मला तुझ्यासाठी काम करायचंय। आणि मग मी त्याचा मार्ग निवडला। आज आम्ही जे टाकत असतो व्हिडिओज वगैरे, आमची मीडिया मिनिस्ट्री आहे, मेरा शिफा मिनिस्ट्री म्हणून, आम्ही त्याच्यावरती काम करतो। आणि सगळे वेगळे वेगळे चर्चेसचे आम्ही लोक एक सोबत येतो आणि तेव्हा तिथं देवाचा गौरव करतो। आम्ही गाणे काढतो, आम्ही पॉडकास्ट घेतो, आम्ही त्याच्यामध्ये मेसेजेस टाकतो। आणि म्हणजे एक असा चॅनल आहे ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी होता, पॉडकास्ट पासून सर्व गोष्टी, आणि परमेश्वर आम्हाला ते पुरवतो। मी माझे जे सेव्हिंग्स असतात, सेव्हिंग्स खूप कमी असतात माझ्याकडे, पण मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की परमेश्वर आम्हाला एक गाणं रिलीज करायचंय, त्याच्यासाठी आमच्याकडे पैसे नाही, परमेश्वर ते पुरवतो। आमेन। तर तसंच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये संधी देत असतो, बरोबर। आज तुम्ही इथपर्यंत चर्चमध्ये आले, येताना काहीतरी कठीण परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये झाली असेल, काहीतरी वेळ असा आला असेल की आज आपण चर्चला जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे, किंवा आपलं आज चर्चमध्ये खरंच जाणं होणार का नाही होणार, है ना। पण परमेश्वराने तुम्हाला आज इथं बसवलं। तसंच परमेश्वराने मला निवडलं, परमेश्वराने तुम्हाला सुद्धा निवडलेलं आहे। जेव्हा आपण परमेश्वराच्या कामासाठी तत्पर असतो, परमेश्वराच्या कामामध्ये येण्यासाठी उत्सुक असतो, तेव्हा आपल्याला सैतान छळतो, बरोबर आहे की नाही। आपण किती वेळेस बघतो, योबाची जेव्हा आपण स्टोरी बघतो, योब कसा होता, परमेश्वराला धरून होता, त्याचं तारण होणार होतं, सर्व गोष्टी होणार होतं। पण त्याला काय होतं, सैतान त्याची परीक्षा घेतो, परमेश्वर त्याची परीक्षा घेतो। सैतानाला तो हे सांगतो की सैतान त्याला कसं छळत असतो, है ना, गोष्टीमध्ये। पण तो परमेश्वराला सोडतो का? तो असं थकतो का, बसतो का की नाही आता माझ्याकडून होणार नाही, मी सोडतो? मग आपण का थकतो प्रियानो, आपण का थांबतो? आपल्याकडे वेळ येते, संधी येते, तेव्हा परमेश्वराचं आपण वचन सांगत काय नाही। आपल्याकडे वेळ येते, संधी येते, तेव्हा आपण गाणे गात काय नाही। आपल्याकडे वेळ येते, संधी येते, तेव्हा आपण प्रार्थना करत का नाही। आपण का थकतो, थांबतो, कसतो? हा प्रश्न आज आपल्याला आपल्या मनाला विचारायला पाहिजे प्रियानो। आज ही संधी परमेश्वराने दिली, मला बोलता येत नव्हतं पहिलं, पण परमेश्वर माझ्याकडून ते कार्य करून घेतो। तसं तुमच्याकडून काही ना काही परमेश्वर कार्य करू शकतो। तुमचा श्वास चालू आहे म्हणजे परमेश्वर बोलतोय तुमच्यामुळे। आमेन। परमेश्वर आपल्याशी बोलतो। जर आपण त्या सैतानाला मात देणार, तेव्हाच आपण परमेश्वराच्या कामासाठी तत्पर राहणार। जेव्हा आपण बघतो योहानेचा 10 आणि 10 अध्याय, 10वा अध्याय 10व वचन काय सांगतं, आपण काढूया। योहान 10:10, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावास येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे। चोर येतो तो फक्त चोरी करायला, मारायला आणि नाश करायला। तुमच्या जीवनामध्ये सैतान तो चोर आहे प्रियानो। तो येतो, तुम्हाला त्रास देतो, छळतो, चोरी करतो आणि निघून जातो। पण त्याच्यानंतर तुम्ही उठून म्हणता का नाही ठीक आहे, मी प्रयत्न करेल, माझ्या घरी सोनं नाही आहे, ठीक आहे, सोनं तो चोरी करून गेला, मी अजून सोनं कमवेल, मी अजून पैसे कमवेल, मी अजून घरातली जी मालमत्ता आहे, जी टीव्ही गेली, जी गोष्ट गेली, मी अजून आणेल। असा आपण प्रयत्न करतो का आपण निराश होतो की माझी ती वस्तू गेली, आणि मग काय करतो, पोलीस कंप्लेंट करतो, हे करतो, ते करतो, है ना।
एक उदाहरण तुम्हाला सांगतो की सैतान आपल्याला छळत असतो, पण इथं काय लिहिलेलं, पण मी आलो आहे की ते जीवन मिळवावं आणि भरपूर मिळवावं. येशू ख्रिस्त कशासाठी आलेला आहे? सार्वकालिक जीवन देण्यासाठी. त्याच्यासाठी आपण लढाई करतोय का? नाही प्रियानो. त्याच्यासाठी आपण तत्पर आहेत का? परमेश्वराची 10 आज्ञा आहेत, त्याच्यामधली त्याची एक शेवटची आज्ञा काय होती? एकदम शेवटची. मत्तेमध्ये जेव्हा आपण शेवटच्या याच्यामध्ये जातो, तो सांगतो सुवार्ता सांगा. आपण ते सांगतो का? सुवार्ता सांगतो का? नाही. सर्व आज्ञा आपण जरी पाळले, पण जर शेवटची आज्ञा देव जाताना, परमेश्वर आपला जाताना जो आज्ञा आपल्याला सांगतो ती आपण पाळतो का? ती आपण त्याच्यावरती आपण ती भार पाडतो का? कारण की परमेश्वर आपल्याला सांगतो की तू सुवार्ता सांगा. तुम्ही सुवार्ता सांगताय का? नाही. आज आपल्यालाच सुवार्ता माहित नाही. आज आपल्यालाच परमेश्वर काय सांगतोय ते माहित नाही. आज आपल्यालाच वचन माहित नाही, कारण की आपल्याला सैतान वळतोय ना, सैतान आपल्याला त्रास देतोय ना, त्याला मात कधी आपण करणार? आज हे आपल्या मनाला विचारा प्रियांनो, की आपण त्या गोष्टीतून मात कसं होणार, आपण त्याच्यातून आपण निघणार कसं? काही पॉइंट्स आहे की सैतान आपल्याला कसं छळतो ते आपण बघूया. भूतकाळाची चुका आपल्याला सैतान दाखवतो. अरे तू दारू पित होता, अरे तू तंबाखू खात होता, अरे तू व्यभिचारात होता, तू थोडी देवाचं काम करू शकतो. मी व्यभिचारात होतो, मी दारू पित होतो, मी सर्व गोष्टी करत होतो, पण मी परमेश्वराला निवडलं. मी सैतानाला माझ्या कानात बोलू नाही दिला, मी परमेश्वराला निवडलं की तू माझ्याशी बोल. परमेश्वर आपल्याला संधी देतोय. आपण जर भूतकाळात जर राहिलो, मग कसं आपलं जे प्रेझेंट आहे आणि जे फ्युचर आहे ते बनणार आहे प्रियांनो. आज हे जाणून घ्या, भूतकाळ तो आपला कानात टाकत असतो. ते व्यभिचार जर तो आपल्याला म्हणतो, आपण तरी व्यभिचारात पडतो. तो आपल्याला म्हणतो की तू दारू पितो, आपण पुन्हा दारू पिणार, आपण पुन्हा काहीतरी गोष्टी करणार, आपण पुन्हा वाईट गोष्टीमध्ये चालत असतो. पण परमेश्वर आपल्याला नेहमी काढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा आवाज आपण ऐकतो आहात का? आज आपला बाजूचा जो दरवाजे आहे, आपला जो रूम आहे, त्याचे दरवाजे आपण उघडलेले आहे का? नाही. आज ही संधी तुम्हाला दिलेली आहे. आज आपण फक्त दर रविवारी चर्चमध्ये नाही येऊन काहीतरी शिकून, काहीतरी बोध घेऊन आणि त्याद्वारे चालणं महत्वाचं आहे. परमेश्वराचे वचन धारण करणं महत्वाचं आहे. परमेश्वराचे वचन आपल्या मुखातून निघणं महत्वाचं आहे. परमेश्वराचे गाणे आपल्या मुखातून निघणं गरजेचं आहे. जेव्हा आपण त्याचे शिष्य बनणार, तेव्हा आपण दुसऱ्यांना शिष्य बनवू. आमेन. आपण पहिले शिष्य आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे प्रियांनो. जेव्हा आपण बघतो रोमकरास पत्राचा 8वा अध्याय पहिलं वचन सांगतं, म्हणून आता ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यावर कोणताही दोषरोप नाही. ख्रिस्त येशूमध्ये असणारे लोकांवरती कोणताही दोषरोप नाही. ख्रिस्तामध्ये आपण आहोत का प्रियांनो? जर आहोत तर मग त्या सैतानाला मात द्यायचं काम आपलं आहे. मग तो सैतान आपल्याला छळतो, तेव्हा त्या सैतानाला बोलायचं काम आपलं आहे की मी परमेश्वरामध्ये आहे. आमेन. मी परमेश्वरासाठी जगतोय. आमेन. मग ते आपण करतो का? आपण खचतो, आपण पडतो आणि मग आपण मागे राहतो. आज परमेश्वराने आपल्याला इथं बसवलेले काहीतरी परमेश्वर आपल्यामधून उपयोग करायचा प्रयत्न करतो, आपल्यामधून काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. ते आपण करतो का? ते आपण ऐकतो का? आमेन. दाविदाचं जेव्हा आपण उदाहरण बघतो, दावीद पापात पडला होता, पण त्यांनी काय केलं? पश्चाताप केला. परमेश्वराने त्याला स्वीकारलं. आमेन. दावीद पहिलं लहानपणी तो किती स्ट्रॉंग होता. जसं त्याच्याकडे सत्ता आली, जसं त्याला कोणत्या तरी भुरळ पडली, तो पापात पडला. पापात पडल्यानंतर पुन्हा त्यांनी पाप केल्यानंतर परमेश्वराने त्याला क्षमा केली, पश्चाताप केला. तिने पश्चाताप केला परमेश्वराकडे. आपण पश्चाताप करतो का? आपण दर रविवारी येऊन पश्चाताप करतो, पुन्हा पुढचा आठवडा तोच घालवतो, पुन्हा आपण आठवड्यामध्ये तेच विचार करतो, पुन्हा त्या आठवड्यामध्ये तेच गोष्टी करतो. मग पश्चाताप झाला का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे की आपला खरंच पश्चाताप झाला का? जेव्हा आपण पुढे बघतो की निराश आणि थकवान, जेव्हा आपल्याला ना सैतान काय करतो, कधी कधी निराश करतो. आज मला इथं जायचं होतं, ह्या चर्चमध्ये मला संदेश द्यायचा होता, पण ते झालं नाही. आज माझी इच्छा होत नाही राहिली, असं आपल्या मनामध्ये तो इच्छा टाकलो. आज मला चर्चला जायचं होतं, पण ते गोष्ट होत नाही राहिली. आज माझी जरा तब्येत खराब आहे, आज मी निराश आहे, किंवा मला आज
आळस आलेला आहे. पर काय शैतान काय करतो, आपल्यामध्ये आळस टाकून देतो. नको चर्चला नको जाऊ, थोडा उशिरा जा. मग आपण काय करतो, थोडा उशिरा चर्चला जातो, टायमिंग वरती चर्चला जात नाही. कधी काही प्रोग्राम असलं, आपल्याला सांगा पिक्चरला जायचंय, मूवीला जायचंय, बरोबर .9चा पिक्चर आहे, आपण 9 वाजता तिथं पोहोचतो. चर्चला आपण लवकर पोहोचतो का? सैतान आपल्याला त्रास देतो. पण सकाळी उठून जेव्हा आपण प्रार्थना करू, नाही परमेश्वर आज मला चर्चला जायचंय, परमेश्वर पवित्र आत्मा आपल्या सोबत असतो आणि तो आपल्याला चालवतो आणि तिथपर्यंत नेतो. आमेन. पहिले राजे याचा 19 अध्याय 4 वचन सांगतं, तो एका झुडपाखाली बसला आणि म्हणाला, हे परमेश्वरा पुरे झाले, माझे जीव घे. इथे एलिया थकला, पण देवाने त्याला अन्न दिले, है ना. तुम्हाला ते अन्न खायचं नाही का प्रियांनो? जे वचन, जी आपली रोजची भाकर परमेश्वर आपल्याला देतो वचनातून, ते खाणं गरजेचं आहे. आपण जर म्हणणार की मी थकलो, कधी कधी मला पण असं वाटतं की यार आज मी आता आम्ही एक प्रोजेक्ट होते, आता हेच गाणं तुझ्या रक्ताने, आम्ही हे गाणं जेव्हा काढत होतो, जेव्हा रिलीज करत होतो, तेव्हा खूप प्रॉब्लेम झाले. 2-3 महिन्यापासून हे गाणं अडकलं होतं. कसं होणार. मी म्हटलं आता जाऊ दे, जे होईल ना, आपण काय करू, याला असंच काहीतरी बनवून टाकून देऊ युट्यूब वरती. पण प्रार्थना केली, परमेश्वर म्हटलं नाही, काहीतरी त्यांनी आमच्यासाठी निवडलं होतं आणि आम्ही ते गाणं रिलीज केलं, चांगल्या रीतीत रिलीज केलं. पैसे नव्हते, काही नव्हतं, पण आम्ही त्या गोष्टीमध्ये थांबलो नाही, पण चांगल्या रीतीत ते गाणं परमेश्वराने आमच्याकडून रिलीज केलं. तसंच तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही थकता, परमेश्वराकडे प्रार्थना करा, परमेश्वराकडे या, त्याच्याकडे मागा, तेव्हाच तुम्हाला दिले जाईल. आमेन. परमेश्वराकडे तुम्ही येता का? नाही. हे प्रश्न मी तुमच्या डोक्यात त्याच्यासाठी टाकतो की हा विचार आपण करायला पाहिजे, हा विचार मी करायला पाहिजे, हा विचार तुम्ही करायला पाहिजे की आपण काय करतोय. आज आपल्याला असं वाटतं की माझं वय खूप झालेलं आहे, माझं वय खूप कमी आहे. नाही, तुम्ही जगत आहात, काहीतरी परमेश्वर तुमच्याकडून कार्य करायचं बघतोय, काहीतरी परमेश्वर तुमच्याकडून काढायचा प्रयत्न करतोय, पण त्याला संधी तुम्ही देत नाहीये. तुझे प्रयत्न करतोय, तुम्ही त्याला संधी देत नाही. तसं आज मला संधी दिली, तसं तुम्हाला तो संधी देतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये, पण त्याच्यामध्ये आपण तत्पर नाही राहत. आपण खचतो, आपण व्यभिचारात पडतो, आपण सैतानी गोष्टीत पडतो. पण प्रियांनो, परमेश्वराचे हात असे उघडे आहे. तो म्हणतोय की माझ्या जवळ या, तुमचा दरवाजा उघडा. जेव्हा तुम्ही उघडणार तेव्हाच तो आत येणार, तेव्हाच आपल्याला सैतान छळणार आहे का? विचार करा, नाही छळणार. आपल्याला तो काय करतो माहिती का? पापाचं आमिष दाखवणं, आपल्याला तो पापाचा आमिष दाखवतो. व्यभिचारात आपल्याला पडायचा प्रयत्न करतो. आपल्याला म्हणतो एक काम कर, आज रविवार तू चर्चला नको जाऊ, तू कुठेतरी एका गोष्टीत जा, पार्टीमध्ये जा. तू एक काम कर, आज काय रविवार आहे, आराम करतो ना, तू काहीतरी घेऊन ये घरी, खा, बिर्याणी खा, मटण खा. पण परमेश्वर आपल्याला चर्चमध्ये येण्याची संधी देतोय ना, सैतान तिथं आपल्याला आमिष पाडत असतो, व्यभिचारात पाडतो, गोष्टीत पाडतो. जे गोष्टी आपल्यापासून आपल्याला वाटतं की आज मी बायबल वाचलं सकाळी उठून, पुन्हा आपण तोंडातून शिवाच काढतो, पुन्हा आपले डोळे व्यभिचारातच जातात. आमिष पाडणं. उत्पत्ती याचा 39 अध्याय 9 वचन सांगतं, ही घरातील सर्व वस्तू माझ्या हाती सोपवल्या आहेत, मग मी हा मोठा अपराध करून देवाविरुद्ध पाप कसे करेन. योसेफाचं इथं गोष्टी सांगितली. योसेफ पोटिफरच्या बायकोच्या अभिषेक पडला होता, त्याला बेविचार झाला, तिथं तो गेला, ती त्याला भुरळ पाडत होती, पण त्यांनी काय केलं, तो तिथून पळाला. आपण सैतानाच्या गोष्टीतून पळतो का? नाही, आपण त्या गोष्टीतच पडून जातो. आपल्याला सैतान सांगतो की तू हे कर, हे तुझ्यासाठी चांगले, आपण तेच करतो. परमेश्वर काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये, कठीण गोष्टी आपल्या जीवनामध्ये चालत असते काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी, आणि आपल्याला काय वाटतं, सोपे रस्ते, सोपे गोष्टी, त्याच्यातून आपण मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो. पण परमेश्वर सांगतो की नाही, कठीण, रुंदी, छोटा जो रस्ता आहे, छोटा रस्ता परमेश्वर सांगतोय ना, त्या रस्त्यातून आपल्याला जायचंय. आमेन.
आपल्याला अहंकार आणि गौरवचा आमिष तो देतो. एक पहिले शमूएलाचा 15वा अध्याय 23 वचन आपल्यामधून कोणीतरी वाचा. पहिले शमूएल 15वा अध्याय 23 वचन काय सांगतं? पहिले शमूएल 15 वचन 15वा अध्याय 23 वचन. पहिले शमूएल 15वा अध्याय 23 वचन. हा बातम्या जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवताच्या यासारखा आहे. तो परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्याने तुझ्या राज्यपदावरून झाकळून दिले आहे. आमेन. कारण माझ्याच्या मधलेलं कारण बंडखोरी हा जादू टोनाचा पाप आहे आणि गौरव हा मूर्ती पूजेप्रमाणेच अपराध आहे. स्वतःला गर्विष्ठ समजणं, अरे मी लय भारी संदेश देतो, अरे मी लय भारी गाणं गातो, अरे मी बरोबर लवकर चर्चला येतो, मी किती ताईत देतो माहितीये का? हा विचार आपल्या मनामध्ये सैतान टाकतो. नम्र होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण नम्र होणार तेव्हाच गर्विष्ठपणा निघणार, तेव्हाच आपल्यामधून तो इगो निघणार, तेव्हाच आपल्यामधून तो जे गोष्टी सैतान आपल्या मनामध्ये टाकायचा प्रयत्न करतो तो निघणार. गर्व मूर्तीपूजेच्या अपराधाप्रमाणे आहे सांगितलं नाही प्रियांनो. स्वतःबद्दल गर्व करणं किती चुकीचं आहे आणि हेच आपल्यामध्ये सैतान टाकत असतो. नेहमी आम्हाला पण कधी कधी असं वाटतं की अरे ह्या व्यक्तीला एवढे लाईक्स काय येत आहे, एवढे व्ह्यूज काय येत आहे, आम्हाला काय नाही. सैतान आपल्या मनामध्ये ते टाकतो. सैतान तुमच्या मनामध्ये टाकतो, अरे या बाईकडे एवढी गोष्टी कसं काय, माझ्याकडे काय नाही, अरे या माणसाकडे ही गाडी कसं काय, माझ्याकडे काय नाही. सैतान आपल्या मनामध्ये भरपूर गोष्टी टाकायचा प्रयत्न करतो, पण आपण त्याला ताळा लावतो का? ती बेडी तोडतो का? जेव्हा आपण ती बेडी तोडू तेव्हाच आपण परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणार आहे प्रिया. आमेन. त्याच्या पुढं जेव्हा आपण बघतो लूक याचा 14वा अध्याय 11 वचन मध्ये सांगितलेलं आहे, जो स्वतःला उंचावतो तो खाली पाडला जाईल आणि जो स्वतःला नम्र करतो तो उंचावला जाईल. आपल्याला स्वतःला उंचवायचं आहे का? आपल्याला स्वतःला उंचावायचं आहे का? नाही. पण आपल्याला नम्र व्हायचंय. जेव्हा आपण नम्र होणार तेव्हा आपण देवासाठी सज्ज होणार, देवासाठी तयारी आपण करणार. आमेन. सैतानाच्या मार्गातून निघण्याचं काम आपल्याकडे आहे. परमेश्वर आपल्याला सहाय्य मदत करत आहे, पण तुमच्या आतला जो आत्मा बोलतोय ना तो महत्वाचा आहे. समजा तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये, जसे मी तुम्हाला एवढे सारे उदाहरण दिले, एवढे सारे टॉपिक्स दिले की याच्यामध्ये सैतान तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतो, त्याच्यातून निघायचं काम आपलं आहे आणि आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण ते प्रयत्न करतो का? नोवा, दावीद, पौल, योब हे लोक सैतानाच्या मोहात पडले नाही. सैतान त्यांना त्रास देत होता, सैतान त्यांना छळत होता, पण सैतान त्यांना त्यांचं तारण हिणवू शकला का? नाही. कारण की ते सज्ज होते, ते स्ट्रॉंग होते, ते उभा होते परमेश्वरासाठी. आपण तसा प्रयत्न करतो का? नाही. नोवा सारखा आपण प्रयत्न करतो का बनायचा? ते पण माणसंच होते ना. आज पण आपण पण माणसं, आपण काय वेगळे आहोत का? ते देव होते. परमेश्वराने नॉर्मल लोकांना निवडलेले. खूप असे एकदम म्हणजे जे पापात होते, जे याच्यात होते, जे कशामध्ये तरी एकदम दारिद्र्यात होते, त्या लोकांना परमेश्वराने निवडलं. पण त्यांनी काय केलं? त्यांचा मार्ग एकच होता, परमेश्वर. ते त्या गोष्टीचा भुरळात पडले नाही. मग आपण का पडतो? ही संधी परमेश्वर आपल्याला आजही देतोय. आज या रविवारी सुद्धा परमेश्वर आपण या चर्चमध्ये बसत असताना ही संधी आपल्याला दिलेली की आपण काय करतो आपल्या जीवनासोबत. प्रियांनो, काळ थोडा बाकी. परमेश्वर म्हटलेलं की मी लवकर येत आहे, खूप लवकर तो येणार आहे. आपण आत्मे परमेश्वरामध्ये आणले का? आपण स्वतः परमेश्वरामध्ये आलो का? नाही. आज जर आपण ख्रिस्ती आहोत तर मग आपल्याला नोआसारखं बनायचंय, आपल्याला योबासारखं बनायचंय, आपल्याला पाऊलासारखं बनायचं.
आपल्याला दाविदासारखं बनायचंय प्रियांनो. त्यांच्या गोष्टीतून शिकणं गरजेचं आहे. आणि त्यांनी पश्चाताप केला, ते पुन्हा परमेश्वराकडे आले. आपण परमेश्वराकडे जातो का? पण आता याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की सैतान आपल्याला खरंच स्पर्श करू शकतो का? योहान 10:28 मध्ये लिहिलेलं आहे की मी त्यांना अंतकाळाचे जीवन देतो, ते कधीही नाश पावणार नाहीत आणि कोणीही त्यांना माझ्या हातून हिसकावून नेऊ शकणार नाही. सैतान तुमचे तारण हिसकू शकत नाही. तुम्हाला तो राग देऊ शकतो, तुम्हाला तो व्यभिचार देऊ शकतो, तुम्हाला तो दारू प्यायची संधी देऊ शकतो, तुम्हाला तो तंबाखू खायची संधी देऊ शकतो, तुम्हाला तो सगळे गोष्टी करायची संधी देऊ शकतो, पण तुमचं तारण तो हिसकू शकत नाही. कारण की परमेश्वर आपल्या सोबत आहे. आमेन. परमेश्वर आपल्या सोबत आहे आणि तो आपल्याला सदैव प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतो. पण आपण काय करतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे प्रियांनो, की आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो. पहिले पेत्रेचा 5वा अध्याय 8वा 9 वचन सांगतं, सावध राहा, तुमचा विरोधक सैतान सिंहाप्रमाणे गरजत फिरतो आणि कोणाला गिळावे याचा शोध घेतो, पण विश्वासात दृढ राहून त्याला प्रतिकार करा. विश्वासात दृढ राहणं. आज आपण विश्वासात राहतो का? प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आज आपण चर्चमध्ये फक्त येऊन बसतो, ऐकतो आणि जातो, काही शिकतो का? हे वचन पाळक साहेब जे सांगतात ते आपण त्याच्याबद्दल स्टडी करायचा प्रयत्न करतो का? आज खूप खेदाची गोष्ट आहे, खूप आपले जे यूथ आहे ते भटकलेले प्रियांनो. खूप कमी यूथ आहे जे परमेश्वराच्या राज्यासाठी तत्पर आहे, जे परमेश्वराच्या कार्यामध्ये उभा आहे, जे प्रामाणिकपणे काम करत आहे. खूप कमी. आणि आपलं भारतामध्ये 70% यूथ आहे. 70% मधून पण म्हटलं ख्रिस्ती यूथ कमीत कमी 10-20% असेल, ते पण भटकलेले. 1-2% मुलं फक्त परमेश्वराचं खरंच आराधना करताय. आज आपल्याला संधी दिलेली आहे. आपण वय नाही बघायला पाहिजे की मी छोटा आहे किंवा मी मोठा आहे. परमेश्वराने तुम्हाला संधी दिली ना, वचन सांगा, वचन बोला. सैतान तुम्हाला त्रास देणार, छळणार, पण तुम्ही त्याच्यामध्ये काय करता, तुम्ही त्याच्यातून मार्ग काढता का नाही काढता, हे आपल्याला निवडायचंय प्रियांनो. एक स्टोरी सांगतो आणि मग आपण इथं संपूया. एक घर असतं, ही स्टोरी नेहमी मी सांगत असतो. एक घर असतं, त्या घरामध्ये एक व्यक्ती राहत असतो. तो राहत असताना त्याला रात्री 2-3 वाजता येऊन दरवाजा ठकठक होतो. सैतान येतो, सैतान त्याला छळतो, त्याला त्रास देतो. तो त्याला म्हणतो की अरे बाबा तू काय येतो? मग तो काय करतो, त्याला एक कोणतरी व्यक्ती सांगते एक काम कर, तू काय कर माहितीये की तुझी 3 मजला बिल्डिंग आहे ना, तू काय कर, तू जिथे राहतो ना तिथं काय कर, परमेश्वराला तुझ्यासोबत ठेव. तो म्हणतो येशूला तुझ्यासोबत ठेव. मग तो काय करतो, ठीक आहे मी येशूला बोलवतो. तो येशूला बोलवतो, येशू तू काय कर इथं राहा. मग तो राहतो. पुन्हा 3-3:30 वाजता रात्री सैतान येतो, त्याला त्रास देतो. तो म्हणतो यार मी येशूला तर आता इकडे तर ठेवलं तरी मला त्रास का देतोय. मग तो काय करतो, पुन्हा परमेश्वराला सांगतो एक काम कर, मी पहिल्या फ्लोअरला राहतो, पहिला फ्लोअर पण मी तुझ्या सोबत राहतो, तू काय कर सेकंड फ्लोअरला पण तूच राहा. तो म्हणतो ठीक आहे बाबा, तू म्हणतो ना सेकंड फ्लोअरला पण मी राहतो. वापिस 3-3:30 वाजता टाइम होतो, वापिस सैतान येतो, वापिस त्याला त्रास देतो. आणि मग तो वापिस त्याला प्रश्न पडतो की अरे आता मी करू काय, याला पहिला फ्लोअर दिला, दुसरा फ्लोअर दिला, तरी अजून हा सैतान येतोच काय माझ्या घरी आणि मला त्रास का देतोय. मग तो परमेश्वराला विचारतो, परमेश्वर आता मी करू काय, तुला तर मी राहायला तर जागा दिली ना, मग आता सैतान मला त्रास का देतोय. मग तो त्याला काय म्हणतो, तू एक काम कर ना, तू मला राहायला जागा दिली ना, हे घर माझ्याच नावावरती कर. बघ तर तू काय करतो, घर त्याच्या नावावरती करून देतो, घर नावावरती करतो आणि तिथं 3:30 वाजता 4 वाजता सैतान येतच नाही. याच्याने आपल्याला कळतं प्रियांनो की आपलं हृदय हे परमेश्वराचं घर आहे. आणि जर त्याच्यामध्येच आपण त्याला ठेवत नाही, फक्त वरतून ठेवतो, मी चर्चला येतो, मी वचन वाचतो, मी प्रार्थना करतो, बस. जेव्हा आपण आपलं अंतःकरणाने त्याला येऊ, त्याच्याकडे नम्र होऊ, त्याच्याकडे प्रार्थना करू, पूर्ण आपलं जीवन, आपलं हे हृदय, आपलं हे शरीर त्याला देऊ, त्याला समर्पित करू, तेव्हाच तो सैतान निघणार आहे. आमेन. तेव्हाच ती बेडी सुटणार आहे. आमेन. आज हा प्रण तुम्ही घ्या स्वतः की मी उठणार, लढणार आणि त्या सैतानाला हरवणार.
आणि त्या गोष्टीतून, ज्या गोष्टीमध्ये मी आज बांधलेलो आहे, आज ते सर्व मार्ग मोकळे होणार आणि त्या सर्व गोष्टीतून मला सैतानाच्या सर्व गोष्टीतून, सर्व मार्गातून परमेश्वर काढणार आहे. आमेन. आपला विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड.